निफाडच्या देवगाव येथे बिबट्या जेरबंद, शेतकऱ्यांचा ठार करण्याची मागणी करत रास्ता रोको। निफाड तालुक्यातील देवगाव येथे गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या एका बिबट्याला वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले। बिबट्या पकडला गेल्यामुळे गावकऱ्यांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असला तरी त्यांनी एक अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या बिबट्याला ठार करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकरी आणि शाळकरी मुलांनी घेतलेला असून त्यांनी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त। देवगाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते। तसेच शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ सातत्यानं वन विभागाकडे बिबट्याला पकडण्याची मागणी करत होते। अखेर वन विभागाच्या पथकाने केलेल्या प्रयत्नानंतर आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला होता। बिबट्या जेरबंद होताच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। वन विभागाचे पथक बिबट्याला घेऊन जाण्यासाठी गावात दाखल होता। संतप्त शेतकरी आणि शाळकरी मुलांनी त्यांना घेराव घातला। बिबट्याला नुसते पकडून दुसरीकडे सोडल्यास तो या भागात पुन्हा येईल। या नरभक्षक बिबट्यामुळे निष्पाप लोकांचा आणि गुरांचा बळी गेला आहे। जोपर्यंत या बिबट्याला ठार केलं जात नाही, जोपर्यंत आम्ही या बिबट्याचा ताबा घेणार नाही, तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। शेतकरी आणि शाळकरी मुलांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको सुरू केलेला आहे। यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झालेली असून प्रशासनाने चांगलीच कोंडी झालेली आहे। बिबट्याच्या भीतीमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता। त्यामुळे शाळकरी मुले देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेली आहेत। वन विभागाने आणि प्रशासनाची भूमिका या तीव्र मागणीमुळे वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडालेली आहे। बिबट्याला ठार मारणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय असा कोणताही निर्णय घेता येत नाही असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। वन विभागाचे अधिकारी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। आंदोलनकर्त्यांच्या मागणीची नोंद घेऊन ती वरिष्ठ स्तरावर कळवण्यात येत असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिलेले आहे। सध्या देवगाव येथे तणावपूर्ण शांतता असून आंदोलक आणि प्रशासन यांच्यात जोरदार चर्चा सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंखे, विंचूर।